नमस्कार मित्रांनो, मी क्रांतीवीर वेलकम करतो आपल्या स्टडी विथ क्रांतीवीर या यूट्यूब चॅनलवर। आज आपण 27 डिसेंबरपर्यंत जे नॅशनल आणि इंटरनॅशनल काही घडामोडी घडल्या त्यातील काही महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत। चला तर सुरू करूया। प्रश्न आहे, भारतातील पहिले AI शहर कोणते बनवण्यात येणार आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, लखनौ हे भारतातील पहिले AI शहर बनवण्यात येणार आहे। उत्तर प्रदेशमधील हे लखनौ उत्तर प्रदेशची राजधानी आहे। इथे हे AI शहर बनवण्यात येणार आहे। उत्तर प्रदेशबद्दल काही माहिती पाहू। राजधानी लखनौ आहे उत्तर प्रदेशची। स्थापना झाली जानेवारी 1950 मध्ये। मुख्यमंत्री आहे योगी आदित्यनाथ। राज्यपाल आहे आनंदीबेन पटेल। लोकसभा सीट आहे 80। राज्यसभा सीट आहे 31। विधानसभा सीट आहे 403, जे भारतातील सर्वात जास्त आहे। राष्ट्रीय पार्क आहे दुधवा राष्ट्रीय उद्यान, किशनपूर वन्यजीव अभयारण्य आणि नवाबगंज पक्षी अभयारण्य हे आहेत। याला कोणकोणत्या राज्याची सीमा लागलेली आहे? तर उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, हरियाणा, राजस्थान ते दिल्ली, मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, बिहार आणि इंटरनॅशनल म्हटलं तर नेपाळची बाउंड्री। ऑप्शनमध्ये काही शहरांचा उल्लेख आला त्याबद्दल माहिती पाहू। हैदराबाद हे भारतातील पहिले गोल्ड ATM चालू करणारे शहर आहे। दिल्ली हे वेस्ट इको पार्क भारतातील फर्स्ट वेस्ट इको पार्क चालू करणारे शहर आहे। आणि भोपाळमध्ये कचरा क्लिनिक भारतातील पहिला कचरा क्लिनिक हे भोपाळमध्ये चालू करण्यात आले आहे। समोरचा प्रश्न आहे, 20वा फिफा क्लब वर्ल्ड कप 2023 कोणत्या फुटबॉल क्लबने जिंकला आहे? हे जे आहे फिफा वर्ल्ड कप ही जे फुटबॉलचे क्लब आहे त्यांच्या दरम्यान आयोजित करणारी स्पर्धा आहे। तर यामध्ये कोणी जिंकला आहे? तर ऑप्शन सी, मँचेस्टर सिटी या फुटबॉल क्लबने हा कप जिंकला आहे। 20वा फिफा क्लब विश्वचषक 2023 हे सौदी अरेबियामध्ये आयोजित करण्यात आला होता। मँचेस्टर सिटीने प्रथमच या क्लबमध्ये विजेतेपद पटकावले आहे। तर फिफा क्लब वर्ल्ड कप ही आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धा आहे। याची सुरुवात 2000 मध्ये करण्यात आली होती। फिफाबद्दल काही माहिती पाहू। फिफाचे लॉंग फॉर्म आहे इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ असोसिएशन फुटबॉल। याची स्थापना झाली होती 1909 मध्ये। मुख्यालय आहे झुरिच स्वित्झर्लंडमध्ये आणि याचे अध्यक्ष होणार जियानी इन्फेंटिनो। यामध्ये काही क्लबचे नाव आले आहे त्याबद्दल माहिती पाहू। रिअल मॅड्रिड हा कुठला क्लब आहे? तर स्पेनचा फुटबॉल क्लब आहे। अल नासार हा सौदी अरेबियाचा आहे। सौदी अरब या अल नासारमध्येच पोर्तुगालचे जे खेळाडू आहे क्रिस्टियानो रोनाल्डो यांनी ते जॉईन केले आहे अल नासार। बार्सिलोना हे सुद्धा स्पेनचा फुटबॉल क्लब आहे। समोरचा प्रश्न पाहू। 6व्या खेलो इंडिया युथ गेमचे मस्कट म्हणजे शुभारंभ काय आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, वीरा मंगाई वेलू नाचियार हे 6व्या खेलो इंडिया युथ गेमचे मस्कट बनले आहे। याचे आयोजन केंद्रीय युवा आणि क्रीडा मंत्री अनुराग सिंग ठाकूर आणि तामिळचे क्रीडा मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी डिसेंबर 2023 मध्ये म्हणजे 22 तारखेला चेन्नई येथे 6व्या खेलो इंडिया युथ गेम चे शुभांकर लॉन्च केले आहे। याचे शुभांकरचं नाव काय आहे? वीरा मंगाई वेलू नाचियार। ही एक राणी होती जी ब्रिटिश भारतातील जे ब्रिटिश होते त्यांच्या विरुद्ध लढणारी ही पहिली राणी होणार आहे। तामिळ लोक त्यांना वीरमांगी या नावाने ओळखले जातात। तामिळनाडूमध्ये 19 ते 31 जानेवारी 2024 या कालावधीत या स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे आणि प्रथमच यामध्ये स्क्वॉश या खेळाचा उपयोग करण्यात आला आहे म्हणजे समावेश करण्यात आला आहे। याच्यामध्ये काही मस्कटचा
नाव आले आहे ते कोणकोणत्या स्पर्धेमध्ये आयोजित करण्यात आले होते तेच पाहू. तर मोगा हे 37व्या नॅशनल गेम्स, 37वे नॅशनल गेम जे गोवामध्ये भरण्यात आले होते त्याचे हे मस्कट होते मोगा. याच्यामध्ये टॉप कोण राहिलं होतं? तर टॉप राहिलं होते महाराष्ट्रच, आपला भारतामधून महाराष्ट्र. उज्ज्वला हे पहिली वेळ आयोजित जे पॅरा ऑलिम्पिक गेम आहे जे दिल्लीमध्ये आयोजित करण्यात आले होते त्याचे हे मस्कट आहे उज्ज्वला. फर्स्ट पॅरा गेम. आशा व मोगली हे कुठल्या याचे आहे मस्कट? तर खेलो इंडिया यूथ गेम, खेलो इंडिया यूथ गेम 2022 जे मध्य प्रदेशमध्ये आयोजित करण्यात आले होते त्याचे मस्कट आशा व मोगली हे होते. समोरचा प्रश्न आहे ऑटोनॉमस फ्लाइंग विंग टेक्नॉलॉजी डिमॉन्स्ट्रेटरचे उडान परीक्षण कोणी केले आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल ऑप्शन सी, DRDOने ऑटोनॉमस फ्लाइंग विंग टेक्नॉलॉजी डिमॉन्स्ट्रेटरचे परीक्षण केले आहे. हे अशा प्रकारचे आहे. DRDOने याची उडान चाचणी केली आहे. हे एक स्वदेशी हायस्पीड फ्लाइंग विंग मानवरहित हवाई विमान आहे, म्हणजे ड्रोन सारखंच आहे हायस्पीडमध्ये. ही उडान चाचणी कर्नाटकातील चित्रदुर्ग येथील एरोनॉटिक्स चाचणी क्षेत्रातून घेण्यात आली आहे. यासह फ्लाइंग विंग तंत्रज्ञानात प्रावीण्य मिळवणारा भारत हा काही देशामधले एक देश बनला आहे. DRDOची स्थापना झाली 1958 मध्ये. याचे मुख्यालय आहे दिल्ली आणि अध्यक्ष होणार डॉक्टर समीर व्ही कामत. याच्यामध्ये काही संस्थांची नाव आले आहे त्याबद्दल माहिती पाहू. इस्रो ही भारताची स्पेस एजन्सी आहे. याचे मुख्यालय बँगलोर येथे आहे. HAL हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडचे मुख्यालय हे सुद्धा बँगलोरमध्येच आहे. आणि बार्क भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर याचे मुख्यालय आहे मुंबई येथे, महाराष्ट्र. समोरचा प्रश्न आहे वीर बाल दिवस केव्हा साजरा केला जातो? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल ऑप्शन डी, 26 डिसेंबरला वीर बाल दिवस साजरा करण्यात येत असते. कशासाठी साजरा करण्यात येतात ते? तर हा उत्सव 10वे शीख गुरु गोविंद सिंग यांचे जे मुलं आहे साहिबजादे बाबा फतेह सिंग आणि जोरावर सिंग यांना समर्पित आहे. त्यांना इंग्रजांनी भिंतीमध्ये गाडण्यात आले होते, म्हणून त्यांच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा करण्यात येईल. याची घोषणा कोणी केली? तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 9 जानेवारी 2022 रोजी याची घोषणा केली होती की 26 डिसेंबर हा दिवस वीर बाल दिवस म्हणून साजरा केला जावा म्हणून. तर यामध्ये अलग अलग तारखेचा उल्लेख आला आहे. तर त्या तारखेला कोणकोणते दिवस आपण साजरे केले ते पाहू. 23 डिसेंबरला राष्ट्रीय शेतकरी दिवस, नॅशनल फार्मर डे. 24 डिसेंबरला राष्ट्रीय ग्राहक दिवस, राष्ट्रीय नॅशनल कन्झ्युमर राईट डे. आणि 25 डिसेंबरला सुशासन दिवस, गुड गव्हर्नन्स डे. अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त साजरे करण्यात येते. समोरचा प्रश्न आहे पूर्वोत्तर भारतातील कोणत्या राज्य सरकारने सांस अभियानाची सुरुवात केली आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल ऑप्शन बी, मणिपूर या पूर्वोत्तर भारतातील राज्य सरकारने सांस या अभियानाची सुरुवात केली आहे. कशाशी रिलेटेड आहे? तर निमोनियाशी रिलेटेड. मणिपूर राज्य सरकारने निमोनियाचा सामना करण्यासाठी सांस मोहीम 2023-24 सुरू केली आहे. याचे लॉंग फॉर्म आहे सोशल अवेअरनेस अँड ॲक्शन टू न्यूट्रलाइज निमोनिया सक्सेसफुली, म्हणजेच निमोनिया यशस्वीरित्या निष्प्रळ करण्यासाठी सामाजिक जागरूकता आणि कृती. यामध्ये काही राज्यांचा उल्लेख आला आहे त्याबद्दल माहिती पाहू. तर आसाममध्ये पहिली लांब सर्वात क्रूज सर्व्हिस जी बनारस आणि दिब्रुगड, बनारस प्लस दिब्रुगड येथे सुरू करण्यात आली आहे, जिचे नाव गंगा विलास हे आहे. मेघालयमध्ये चेरी ब्लेसम हा महोत्सव साजरा केला जातो. चेरी ब्लेसम.
नागालँडमध्ये कोणता महोत्सव? तर हॉर्नबिल हा महोत्सव साजरा केला जातो. मणिपूरबद्दल काही माहिती पाहू. मणिपूरची राजधानी आहे इम्फाळ. स्थापना झाली 21 जानेवारी 1972 मध्ये. मुख्यमंत्री आहेत एन बिरेन सिंग. राज्यपाल होईल अनुसुया उइके. लोकसभा सीट आहेत 2, राज्यसभा सीट नाही आहे याच्यामध्ये. झील म्हणजे कोणते तलाव प्रसिद्ध आहे? तर लोकटक झील ही प्रसिद्ध आहे. नॅशनल पार्क आहे केबुल लामजाव आणि शिरोई नॅशनल पार्क. येथील प्रसिद्ध नदी म्हटलं तर बराक, इम्फाल व इरिल हे आहे. कोणकोणत्या राज्याची सीमा लागून आहे? तर नागालँड, आसाम, मिझोराम या 3 राज्याच्या सीमा लागून आहे आणि म्यानमार या इंटरनॅशनल या देशाशी याची बाउंड्री लागलेली आहे. समोरचा प्रश्न पाहू. हिंदी भाषेसाठी साहित्य अकादमी युवा पुरस्कार 2023 कोणत्या लेखकाला देण्यात आला आहे? कालच्या याच्यामध्ये आपण साहित्य अकादमी पुरस्कार पाहिले होते. आजच्या याच्यामध्ये साहित्य अकादमी युवा पुरस्कार आहे. तर हे मिळालं आहे ऑप्शन बी अतुल कुमार राय यांना. कोणत्या पुस्तकासाठी? तर चांदपूर की चंदा या पुस्तकासाठी. ऑप्शनमध्ये काही नाव दिले आहे त्यांच्याबद्दल माहिती पाहू. तर संजीव यांना आपण कालच पाहिलं होतं की हिंदी भाषेसाठीच साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला आहे. मुझे पहचानो या कादंबरीसाठी. पुष्पा भारती यांना व्यास पुरस्कार मिळाला आहे 2023चा. आणि ज्ञान चतुर्वेदी यांना व्यास पुरस्कारच मिळाला आहे, पण हा मिळाला आहे 2022चा. 2023चा व्यास पुरस्कार आणि 2022चा व्यास पुरस्कार हा 2023चा. समोरचा प्रश्न आहे मराठी भाषेसाठी साहित्य अकादमी युवा पुरस्कार 2023 कोणत्या लेखकाला देण्यात आला आहे? तर हा काल आपण पाहिला होता साहित्य अकादमी मराठीसाठी. आजच्या याच्यामध्ये साहित्य अकादमी युवा पुरस्कार हे सुद्धा मराठीसाठीच आहे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल विशाखा विश्वनाथ यांना मराठी भाषेतील साहित्य अकादमी युवा पुरस्कारने सन्मानित करण्यात येणार आहे. तर कोण्या पुस्तकासाठी? स्वतःला स्वतःविरुद्ध उभं करताना या पुस्तकासाठी. पुस्तक म्हटली कविता आहे. काल आपण पाहिलं होतं की कृष्णात खोत यांना मराठी भाषेसाठीच साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता, मराठीसाठीच. अनिरुद्ध कनिसेट्टी यांना कोणता पुरस्कार मिळाला आहे? तर साहित्य अकादमी मधलाच इंग्लिश विषयामधील युवा पुरस्कार आहे. आणि नीलम सरन गौर यांना इंग्लिशमध्येच पण साहित्य अकादमी पुरस्कार आहे. हा युवा साहित्य अकादमी पुरस्कार आहे. समोरचा प्रश्न पाहू. कोणत्या राज्याने 25 डिसेंबरला तबला दिवस म्हणून घोषित केले आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल ऑप्शन बी मध्य प्रदेश या राज्याने 25 डिसेंबरला तबला दिवस म्हणून घोषित केले आहे. इथे आयोजित जे ग्वालियरमध्ये ही तानसेन स्पर्धा चालू होती, तानसेन महोत्सव, त्यामध्ये ही घोषणा करण्यात आली आहे. इथले मुख्यमंत्री होणार आहेत डॉक्टर मोहन यादव, हे नवीन मुख्यमंत्री बनले आहे. मध्य प्रदेशबद्दल काही माहिती पाहू. मध्य प्रदेशची राजधानी होईल भोपाळ. मुख्यमंत्री होईल मोहन यादव. गव्हर्नर होईल मंगूभाई छगनभाई पटेल. नॅशनल पार्क आहे कान्हा नॅशनल पार्क, पेंच, पन्ना, माधव, सातपुडा, फौजिल व वनविहार. लोकसभा सीट आहे 29, राज्यसभा सीट आहे 11, विधानसभा सीट आहे 230 आणि जिल्हे आहेत 10. हे आहेत जिल्हे 10. 1 2 3 4 आहे. ऑप्शनमध्ये काही राज्यांचा उल्लेख केला आहे, त्याबद्दल माहिती पाहू. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी रबर डॅमचे उद्घाटन केले आहे. फाल्गु नदीवर. आसाममध्ये काय केल्यात आले आहे? तर गुवाहाटीमध्ये 8व्या ब्रह्मपुत्र व्हॅली चित्रपट महोत्सव
ब्रह्मपुत्र व्हॅली फिल्म फेस्टिवलचे आयोजन हे आसाममधील गुवाहाटी येथे करण्यात आले होते. आणि हरियाणामध्ये काय प्रसिद्ध आहे तर हॉट बलून प्रोजेक्टचे उद्घाटन हे हरियाणामध्येच करण्यात आले आहे. समोरचा प्रश्न आहे BSE म्हणजे बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, प्रमोद अग्रवाल यांची बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचे नवीन अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. हे आधी कोल इंडिया लिमिटेडचे अध्यक्ष होते. आता यांना सेबीद्वारे म्हणजे सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाद्वारे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याच्यामध्ये काही नावांचा उल्लेख आला आहे, त्यांच्याबद्दल माहिती पाहू. संजय कुमार अग्रवाल हे कशाचे अध्यक्ष आहेत तर CBIC म्हणजेच सेंट्रल बोर्ड ऑफ इनडायरेक्ट टॅक्सचे अध्यक्ष आहे. अमोल मजुमदार हे BCCIने जी महिला क्रिकेट टीम आहे त्याचे मुख्य कोच म्हणून नियुक्ती केली आहे. महिलाचे मुख्य कोच. आणि मनोज सोनी हे UPSCचे अध्यक्ष आहे. चे अध्यक्ष. आधीच्या म्हणजे कालच्या व्हिडिओमध्ये विचारलेला प्रश्न आहे WHOने कोरोनाच्या कोणत्या नव्या व्हेरियंटला व्हेरियंट ऑफ द इंटरेस्ट म्हणून घोषित केले आहे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, JN.1 या व्हेरियंटला व्हेरियंट ऑफ द इंटरेस्ट म्हणून घोषित केले आहे. आणि आजचा होमवर्क प्रश्न आहे, या प्रश्नाचे उत्तर कमेंट बॉक्समध्ये द्या. रिव्हिजनसाठी ठेवला आहे मी. IPL मध्ये सर्वात महाग भारतीय खेळाडू कोण बनला आहे. याचा प्रश्न बरोबर वाचून घ्या. भारतीय खेळाडू म्हटलं आहे. या प्रश्नाचे योग्य उत्तर कमेंट बॉक्समध्ये द्या. थँक्स फॉर वॉचिंग. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ मित्राला शेअर करा. धन्यवाद.